नमस्कार मित्रांनो, एच डी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. महापारेषण आणि महावितरण भरती ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्याकरिता आपण आपल्या चॅनलवरती टेक्निकल MCQ क्वेश्चन सिरीज आपण IBPS पॅटर्ननुसार सुरू केलेले आहे. आणि आपलं महापारेषण महावितरण भरती 2024 या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. आपण त्या टेलिग्राम चॅनलवरती दररोज MCQ क्वेश्चन घेत असतो. तुम्हाला जर डेली MCQ क्वेश्चन सोडवायचे असतील तर तुम्ही आपलं टेलिग्राम जॉईन करू शकता. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. तर चला, कसल्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता आपण आपल्या डायरेक्ट क्वेश्चनला सुरुवात करू. तर पहा, पहिला क्वेश्चन काय म्हणतो. पहा काय म्हणतोय. DC मोटरची स्पीड कंट्रोल करण्यासाठी काय वापरले जाते. काय विचारले आपल्याला. DC मोटरची काय करायची, स्पीड कंट्रोल करायची. स्पीड कंट्रोल करायचे तर खालीलपैकी काय वापरले जाते. तर आपल्याला माहीत आहे की DC मोटरची स्पीड कंट्रोल करण्यासाठी आपण खालीलपैकी काय वापरले जातो. थायरिस्टर वापरले जाते. त्याचं राईट आन्सर ऑप्शन काय राहील, डी राहील. थायरिस्टर. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा. 1500 RPM वर चालणाऱ्या 4 पोल अल्टरनेटरची फ्रिक्वेन्सी किती असेल. काय विचारले आपल्याला, फ्रिक्वेन्सी विचारले. तर आपल्याला NHचा फॉर्म्युला असेल, सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला माहीत असेल, 120 F/P. तर आपल्याला काय विचारलं, फ्रिक्वेन्सी विचारले. तर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय होईल, F = NS × P / 120. तर आपण काय करू, फ्रिक्वेन्सीचा आपण काय फॉर्म्युला काढला, फ्रिक्वेन्सी NS × काय होईल, P / 120. आपल्याला स्पीड किती दिली, 1500 दिली. किती, 1500. पोल किती, 4 / 120. 4 त्रिक 12, शून्य जसा तसा, हा शून्य कटला, 3 5 किती, 15, शून्य जसा तसा. तर आपलं राईट आन्सर काय आलं, 50 हर्ट्झ. तर राईट आन्सर ऑप्शन काय राहील, ई. तर फ्रिक्वेन्सी किती असेल आपली, 50 हर्ट्झ असेल. किती, 1500 RPM वर चालणाऱ्या 4 पोल अल्टरनेटरची फ्रिक्वेन्सी ही 50 हर्ट्झ असेल. तर राईट आन्सर ऑप्शन ई राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. काय म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन पहा. एखाद्या कंडक्टरचे वेट वाढले असता सॅगवर काय परिणाम आहे. एखाद्या कंडक्टरचे वजन वाढले असता सॅगवर काय परिणाम. आपल्याला सॅगचा फॉर्म्युला माहीत असेल. सॅग = काय असतो, WL²/8T. W म्हणजे वेट ऑफ कंडक्टर, L म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर, T म्हणजे टेन्शन. तर काय झालं इथं, वेट काय झाले, वाढले. तर सॅगवर काय परिणाम आहे, वेट ऑफ कंडक्टर आणि सॅग हे कसे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. हे कसे समप्रमाणात आहेत. वेट वाढले असता सॅग पण काय होईल, वाढेल. त्याचं राईट आन्सर ऑप्शन पहा बरं. ऑप्शन ए होईल का, डिक्रीज, नाही. ऑप्शन बी सेम, नाही. ऑप्शन सी नो इफेक्ट. याचं राईट आन्सर काय होईल मग, ऑप्शन डी होईल. काय होईल, इन्क्रीजमध्ये सॅग वाढेल. तर ह्याचा सॅग वाढेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. क्वेश्चन 4 काय म्हणतोय पहा. काय म्हणतोय, हाय व्होल्टेज लाईनमधील सर्वात वरील कंडक्टर हा खालीलपैकी कोणता असतो. काय विचारले, हाय व्होल्टेज लाईनवरील जो सर्वात वरती कंडक्टर असतो, तो कोणता असतो. आपल्याला माहिती, हाय व्होल्टेज लाईनमध्ये जो सर्वात वरती जो कंडक्टर असतो तो कोणता असतो, अर्थ कंडक्टर. कोणता, अर्थ कंडक्टर असतो. तर याचं राईट आन्सर ऑप्शन काय राहील मग, सी राहील. हाय व्होल्टेज लाईनमधील सर्वात वरील कंडक्टर हा अर्थ कंडक्टर असतो. त्याचं राईट आन्सर ऑप्शन सी राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. काय विचारले पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, EHV ट्रान्समिशन लाईनमध्ये खालीलपैकी कोणते इन्सुलेटर वापरले जाते. EHV म्हणजे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनमध्ये खालीलपैकी कोणते इन्सुलेटर वापरले जाते. आपल्याला माहिती, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईनसाठी आपण डिस्क इन्सुलेटर वापरले जाते. कोणते,
डिस्क इन्सुलेटर वापरले जाते. तर याचं राईट आन्सर काय मिळेल? डिस्क इन्सुलेटर. EHV ट्रान्समिशन लाईनमध्ये डिस्क इन्सुलेटर वापरले जाते. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. काय म्हणते क्वेश्चन पहा. RCC पोल हे कोणत्या लाईनसाठी वापर केला जातो? म्हणजे RCC पोल आहे ते किती केवीच्या लाईनसाठी उपयोग केला जातो? आपल्याला माहिती आहे RCC पोलचा उपयोग हा 11 केवीसाठी केला जातो. तर याचं राईट आन्सर ऑप्शन काय राहील मग? ऑप्शन बी राहील. काय? RCC पोलचा यूज हा 11 केवी लाईनसाठी केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा. नेक्स्ट क्वेश्चन. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढला असता फ्रिक्वेन्सीवर काय परिणाम दिसून येईल? काय? इंडक्टिव्ह काय वाढलाय? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढलाय तर फ्रिक्वेन्सीवर काय परिणाम होईल? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि फ्रिक्वेन्सी कशा असतात? डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे काय? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढला असता फ्रिक्वेन्सी काय होईल? फ्रिक्वेन्सीसुद्धा वाढेल, कारण की हे समप्रमाणात असतात. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढला असता फ्रिक्वेन्सीसुद्धा काय होईल? वाढेल. त्याचं राईट आन्सर ऑप्शन डी राहील. काय होईल? ऑप्शन डी काय होईल? इन्क्रीज. फ्रिक्वेन्सी काय होईल? वाढेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. काय म्हणतो क्वेश्चन पहा. क्वेश्चन 8वा. काय म्हणतोय पहा. कॅपॅसिटरमध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणून खालीलपैकी काय ह्याचा वापर केला जातो? खालीलपैकी काय आहेत? कॅपॅसिटरमध्ये डायलेक्ट्रिक पदार्थ म्हणून वापर केला जातो. ऑप्शन ए पहा एअर, ऑप्शन बी पेपर, ऑप्शन सी सिरेमिक, ऑप्शन डी ऑल ऑफ दिस, ऑप्शन ई नन ऑफ दिस. त्याचं राईट आन्सर काय राहील? ऑप्शन डी राहील, ऑल ऑफ दिस. डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणून एअरचा वापर केला जातो. कशाचा? एअरचा, हवा, पेपर म्हणजे कागद, सिरेमिकचा कॅपॅसिटरमध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणून वापर केला जातो. एवढे 3 डायलेक्ट्रिक मटेरियल आहेत. त्याचा राईट आन्सर ऑप्शन डी राहील, ऑल ऑफ दिस. वरील तिन्ही. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आताच पाहिला आपण डायलेक्ट्रिकचा. काय म्हणतोय पहा. डायलेक्ट्रिक हा एक पदार्थ आहे, मटेरियल आहे. डायलेक्ट्रिक हा एक मटेरियल आहे. तो कंडक्टर आहे का? नाही. सेमी कंडक्टर आहे का? नाही. ऑप्शन सी पहा बॅड कंडक्टर आहे का? नाही. तर ऑप्शन डी मध्ये काय सांगतोय? डायलेक्ट्रिक हा मटेरियल काय आहे? तर आपल्याला माहीत आहे डायलेक्ट्रिक पदार्थ हा इन्सुलेटर आहे. काय आहे? इन्सुलेटर. त्याचं राईट आन्सर इन्सुलेटर राहील. डायलेक्ट्रिक हा एक इन्सुलेटर पदार्थ आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. काय म्हणतोय पहा. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीचे खालीलपैकी कोणते युनिट होईल? काय विचारलंय? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीचं. आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ही कॅपिटल H या अक्षराने दर्शवतात. काय? कॅपिटल H या अक्षराने दर्शवतात. याचं राईट आन्सर ऑप्शन पहा बरं. ऑप्शन ए आहे का? वेबर कशाचं आहे? वेबर हे फ्लक्सचं आहे. कशाचं? फ्लक्सचं. ॲम्पियर टन हे कशाचं आहे? MMF. हे लक्षात असू द्या, हे क्वेश्चन विचारू शकतात. ॲम्पियर टन पर वेबर, ॲम्पियर टन पर वेबर हे कशाचं आहे? रिलक्टन्सचं. ॲम्पियर टन पर मीटर हे कशाचं होईल मग? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. तर याचं राईट आन्सर ऑप्शन काय राहील? ॲम्पियर टन पर मीटर हे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीचे युनिट होईल. त्याचं राईट आन्सर ऑप्शन डी राहील, ॲम्पियर टन पर मीटर. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. काय म्हणते बघा क्वेश्चन. खालीलपैकी कोणते मटेरियलची परमॅबिलिटी ही 1 पेक्षा कमी असते? काय? आपल्याला कोणत्या पदार्थाची परमॅबिलिटी ही म्यू अक्षराने दर्शवतात? ती काय विचारली आपल्याला? 1 पेक्षा कमी विचारली. तर आपल्याला माहीत असेल की परमॅबिलिटी ही 1 पेक्षा कोणाची कमी आहे? 1 पेक्षा कोणाची कमी आहे? तर ती डायमॅग्नेटिकची. काय? डायमॅग्नेटिक मटेरियलची
परमॅबिलिटी ही एकपेक्षा कशी आहे, एकपेक्षा काय आहे ती कमी आहे. तर ह्याचं राईट आन्सर काय राहील, ऑप्शन सी, डायमॅग्नेटिक मटेरियलची परमॅबिलिटी ही एकपेक्षा कशी आहे, कमी आहे. त्याचं राईट आन्सर डायमॅग्नेटिक मटेरियल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण, काय म्हणतोय पहा क्वेश्चन. DC जनरेटरमध्ये मेकॅनिकल बॅलन्स करण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते. आपल्याला माहीत आहे की DC जनरेटरमध्ये मेकॅनिकल बॅलन्स करण्यासाठी आपण कायचा वापर केला जातो, डमी कॉईलचा. कशाचा, डमी कॉईलचा उपयोग केला जातो. तर ऑप्शनमध्ये डमी कॉईल दिसते का, ऑप्शनमध्ये इंटरपोल नाही, आर्मेचर नाही, फील्ड वाइंडिंग नाही. आपल्याला काय दिसतंय, आयडियल कॉईल. डमी कॉईललाच काय आहे दुसरं नाव, आयडियल कॉईल म्हणतात. तर याचं राईट आन्सर काय होईल, आयडियल कॉईल. डमी कॉईलला दुसरं नाव आयडियल कॉईल. तर मेकॅनिकल बॅलन्स करण्यासाठी डमी कॉईल वापरतात, आयडियल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण, काय म्हणतोय पहा क्वेश्चन 13वा. काय म्हणतोय पहा, लहान मशीनचे आर्मेचर रिॲक्शन्स कमी करण्यासाठी काय वापरले. लहान मशीन आहे, त्याचे आर्मेचर रिॲक्शन कमी करण्यासाठी काय वापरले. आपल्याला माहीत आहे की आर्मेचर रिॲक्शन कमी करण्यासाठी लहान मशीनमध्ये आपण इंटरपोलचा उपयोग केला जातो. ऑप्शन पहा, याचा राईट आन्सर काय राहील मग, ऑप्शन बी राहील, इंटरपोल. ऑप्शन ए काय म्हणते, कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग. कॉम्पेन्सेटिंग ही वाइंडिंग आर्मेचर रिॲक्शन्स कमी करण्यासाठी वापरली जाते, पण ती लार्ज जनरेटरमध्ये, मोठ्या जनरेटरमध्ये आर्मेचर रिॲक्शन कमी करण्यासाठी कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग वापरली जाते आणि लहान मशीनमध्ये इंटरपोल वापरले जाते. इंटरपोल हे आर्मेचरच्या सिरीजमध्ये असतात. हाही क्वेश्चन विचारू शकतात. इंटरपोल हे आर्मेचरच्या कशा असतात, सिरीजमध्ये असतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय म्हणते पहा, मीडियम रेजिस्टन्स खालीलपैकी कोणत्या मेथडने मोजला जातो. काय विचारलं आहे आपल्याला, मीडियम रेजिस्टन्स खालीलपैकी कोणत्या मेथडने मोजला जातो. ऑप्शन ए पहा, आपण मेगरने कोणता रेजिस्टन्स मोजला जातो, तो हाय रेजिस्टन्स मोजला जातो. कोणता, हाय रेजिस्टन्स. केल्विन डबल ब्रिज मेथडने आपण कोणता, केल्विन डबल ब्रिज मेथडने आपण काय केला जातो, लो रेजिस्टन्स काय केला जातो, मोजला जातो. वेनस्टोन ब्रिजने, तर आपलं राईट आन्सर काय राहील, वेनस्टोन ब्रिजने आपण मीडियम रेजिस्टन्स आपण वेनस्टोन ब्रिजने मोजला जातो. आणि ऑप्शन डी मध्ये काय दिले, मेगा ओम ब्रिजने. तर मेगा ओम ब्रिजने ही हाय रेजिस्टन्स मोजला जातो. तर याचं राईट आन्सर ऑप्शन काय राहील मग आपलं, ऑप्शन सी राहील. वेनस्टोन ब्रिजने मीडियम रेजिस्टन्स काय केला जातो, मेजर केला जातो. तर याचं राईट आन्सर आपलं ऑप्शन सी राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण, काय म्हणतोय पहा 15वा क्वेश्चन आहे आपला. काय म्हणतोय, जर आपल्याला एखाद्या केबलचा इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजायचा असल्यास आपण खालीलपैकी काय वापराल. आपल्याला काय करायचं आहे, केबलचा इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजायचा आहे. तर केबलचा इन्सुलेशन रेजिस्टन्स हा कसा असतो, हाय रेजिस्टन्स असतो. तर आता आपणच पाहिलं की हाय रेजिस्टन्स मोजण्यासाठी आपण कशाचा उपयोग केला होता, कशाचा, तर त्याचं मेगर. तर याचं राईट आन्सर ऑप्शन काय राहील, केबलचा इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजण्यासाठी आपण कशाचा, मेगरचा उपयोग करतो. तर याचं राईट आन्सर ऑप्शन सी राहील, मेगर. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. क्वेश्चन काय म्हणतोय पहा 16वा. काय म्हणतोय पहा, PMMC इन्स्ट्रुमेंट हा कोणत्या पॉवर सप्लायवर चालतो. PMMC याचा परीक्षेमध्ये फुल फॉर्म विचारू शकतात. परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल याचं असं लॉंग फॉर्म होतो, त्याचा फॉर्म होतो. तर हा काय विचारलं आहे, पॉवर सप्लाय. PMC इन्स्ट्रुमेंट हे PMMC इन्स्ट्रुमेंट हा कोणत्या पॉवर सप्लायवर चालतो. तर आपल्याला माहीत आहे की हा ओन्ली DCवर चालतो आणि ओन्ली ACवर हा इंडक्शन इन्स्ट्रुमेंट चालतो. तर याचं राईट आपल्याला काय राहील, ऑप्शन सी राहील, ओन्ली DC PMMC इन्स्ट्रुमेंटला पॉवर सप्लाय लागतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहू,
खालील काय म्हणलं पहा क्वेश्चन 17वा काय म्हणतोय, खालील दाखवलेल्या सिम्बॉल चिन्ह कशाचे आहे. आपल्याला ही जी डायग्राम दिसते ती कशाची आहे, आपल्याला सर्वांना येत असेल. इथं काय ही कशाची आहे डायग्राम, ही डायोड आहे का, नाही. डायोडची कशी असते, ही अशी असते. हे व्हिडिओ येत नाही, सेम अशीच असते. पण हा जे टंगडं मोडलेत का हे डायोडला नसते. तर ही कशाची आहे, ही कशाची, झिनर डायोडची. कशाची, झिनर डायोडचे. इकडे कोणते टोक असते, इकडे एनॉड, इकडे कॅथोड. एनॉड हा पॉझिटिव्ह असतो, कॅथोड हा निगेटिव्ह असतो. हे सिम्बॉल कशाचे आहे, झिनर डायोडचे. कशाचे, झिनर डायोडचे. आणि झिनर डायोड हा नेहमी रिव्हर्स बायसमध्ये जोडला जातो. तर याचं राईट आन्सर ऑप्शन काय राहील, ऑप्शन ई राहील. झिनर डायोडची ही सिम्बॉल आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन काय म्हणते पहा, क्वेश्चन 18वा मध्ये एक डायग्राम दिलेली आहे. खालील दाखवलेल्या टूलचे नाव काय आहे. खाली आपल्याला एक टूल दिलेला आहे. हा टूलचे नाव काय आहे. आपल्याला माहीत असेल की या टूलचे नाव काय आहे, आपल्याला सगळ्याला येत असेल. हे काय आहे, पिन्सर आहे. काय आहे, पिन्सर आहे. तर याचं राईट आन्सर ऑप्शन काय राहील मग, ऑप्शन सी. ती दिलेली डायग्राम ही पिन्सरची आहे. आणि आपल्याला हा जर यूज विचारला, पिन्सरचा यूज हा लाकडातील खिळे उपसण्यासाठी, काय लाकडातील खिळे उपसण्यासाठी पिन्सरचा यूज केला जातो. हे बी लक्षात असू द्या. हाही क्वेश्चन विचारू शकतात. टूल्सवर नेहमी परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारले जातात. त्यासाठी टूल्स बी आपण घेऊ. आपला नेक्स्ट व्हिडिओ टूल्सवर असेल. टूल्स बघू आपण, घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा, सँडविच वाइंडिंग ही कोणत्या ट्रान्सफॉर्मरमध्ये केलेली असते. कोणती, सँडविच वाइंडिंग ही खालीलपैकी कोणत्या ट्रान्सफॉर्मरमध्ये केली असती. आपल्याला माहीत आहे की सँडविच वाइंडिंग ही कोणत्या, सेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये केली जाते. सेल टाईप ऑप्शन ए नाही, ऑप्शन बी नाही, ऑप्शन सी नाही, ऑप्शन डी मध्ये काय दिलं आहे, सेल टाईप ट्रान्सफॉर्मर. सँडविच वाइंडिंग ही सेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये केलेली असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. क्वेश्चन काय म्हणतोय पहा, जिकडे वाइंडिंगच्या टर्न्स जास्त असतील तेथील व्होल्टेज आणि करंट कशा असतील. काय विचारले, जिकडे वाइंडिंगच्या काय टर्न्स जास्त आहेत तेथील व्होल्टेज आणि करंट. आपल्याला माहीत असेल की जिकडच्या ज्या बाजूच्या टर्न्स जास्त असतात त्या बाजूचे व्होल्टेज बी काय असते, जास्त असते. आणि करंट कसा असतो तिथे, कमी असतो. ज्या बाजूच्या टर्न्स जास्त असतात तिकडे व्होल्टेज जास्त असते आणि करंट कमी असते. तर ऑप्शनमध्ये शोधा बरं, काय आपल्याला शोधायचे, व्होल्टेज जास्त आणि करंट कमी. ऑप्शनमध्ये दिसते का, ऑप्शन ए मध्ये नाही, ऑप्शन बी नाही, ऑप्शन सी नाही, व्होल्टेज कमी. ऑप्शन काय मध्ये डी मध्ये आपल्याला दिसून येते की व्होल्टेज जास्त आणि करंट कमी. तर याचं राईट आन्सर ऑप्शन डी राहील, व्होल्टेज जास्त आणि करंट काय कमी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. काय म्हणते पहा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ट्रान्सफॉर्मरच्या कोर या शेपमध्ये असतात. सोपा क्वेश्चन आहे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आपल्याला माहिती आहे ट्रान्सफॉर्मरच्या कोर कशा असतात, ई कशामध्ये, परत आय आणि कोणती, एल शेपमध्ये. ई, आय आणि एल शेपमध्ये ह्या ट्रान्सफॉर्मरच्या कोर असतात. तर ई, आय, एल कुठे दिसते पहा, ऑप्शन ए मध्ये नाही, ऑप्शन बी मध्ये नाही, ऑप्शन सी मध्ये नाही, ऑप्शन डी मध्ये दिसते. त्याचा राईट आन्सर ऑप्शन डी राहील, ई, आय, एल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. काय म्हणते पहा, आपल्याला काय विचारलं आहे, ट्रान्झिस्टरचे टर्मिनल खालीलपैकी कोणते असतात. इलेक्ट्रॉनिक्समधला क्वेश्चन आहे. इलेक्ट्रॉनिक्सवरही परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारले जातात. तर काय विचारले आपल्याला, ट्रान्झिस्टरचे टर्मिनल हे खालीलपैकी कोणते आहेत. आपल्याला माहीत आहे, ऑप्शन ए पहा, एनॉड आणि कॅथोड हे कशाचे आहेत, एनॉड आणि कॅथोड हे डायोडचे आहेत.
एनोड आणि कॅथोड आणि गेट हे कशाचे आहेत? हे थायरिस्टरचे आहेत. कायचे? थायरिस्टर. आणि हे हे पहा ऑप्शन सी मध्ये काय दिलं आहे? इमिटर, बेस आणि कलेक्टर हे कशाचे आहेत? तर आपल्याला माहीत आहे की इमिटर, बेस आणि कलेक्टर हे कशाचे आहेत? ट्रान्झिस्टरचे टर्मिनल आहेत. कशाचे? ट्रान्झिस्टरचे टर्मिनल आहेत. तर ऑप्शन डीमध्ये काय? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे कशाचे टर्मिनल आहेत? ते बॅटरीचे टर्मिनल आहेत. एनोड, कॅथोड, डायोड, एनोड, कॅथोड आणि गेट हे थायरिस्टर, इमिटर, बेस आणि कलेक्टर हे कशाचे? ट्रान्झिस्टरचे. आपल्याला असंही परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारू शकतात, ट्रान्झिस्टरला टर्मिनल किती असतात? आपल्याला माहिती आहे ट्रान्झिस्टरला आपण पाहून घेऊ टर्मिनल किती असतात. पी एन पी. हे कोणता असतो? इमिटर. हा कोणता असतो? बेस. हा कलेक्टर. आपल्याला काय विचारले? मी काय म्हणलं होतं? ह्याला ट्रान्झिस्टरला 3 लेयर असतात, परत ह्याला 2 जंक्शन असतात आणि 3 टर्मिनल असतात. असंही क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्याचं राईट आन्सर आपल्याला भेटलं आहे ऑप्शन सी. इमिटर, बेस आणि कलेक्टर हे ट्रान्झिस्टरचे टर्मिनल आहेत. कॅथोडच्या बाबतीत पाहू आपण. हे डायोडच्या एनोड आणि कॅथोड. डायोडला किती? पी आणि एन. काय? एक जंक्शन असते. किती जंक्शन? एक असते. 2 लेयर असतात आणि 2 टर्मिनल असतात. एनोड, कॅथोड, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. तर आपण काय आता इमिटर, बेस, कलेक्टर पाहिलं, एनोड, कॅथोड पाहिलं. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. काय म्हणते क्वेश्चन पहा. सिंक्रोनस स्पीडचे सूत्र खालीलपैकी कोणते? आपण याच्या अगोदर पाहिलं होतं. क्वेश्चन दुसऱ्यामध्ये पाहिलं होतं. 1500 RPM आणि 4 पोल अल्टरनेटरची आपल्याला काय विचारली होती? फ्रिक्वेन्सी विचारली होती. तेव्हा आपण सूत्र स्टार्टिंगला लिहिलं तर NS = 120F/P. आपल्याला काय विचारलं? मग NS म्हणजे काय असते? सिंक्रोनस स्पीड असते. तर आपल्याला सिंक्रोनस स्पीडचा हा फॉर्म्युला कुठे ऑप्शनमध्ये दिसतोय? हां, तर राईट आन्सर ऑप्शन काय राहील? एच राहील. ऑप्शन एमध्येच आपल्याला दिसतोय NS = 120F/P. आपलं राईट आन्सर ऑप्शन एच राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन काय म्हणतोय? क्वेश्चन 24वा. स्ट्रेन इन्सुलेटरचा यूज किती KV पर्यंत जातो? काय याचा? स्ट्रेन इन्सुलेटरचा यूज हा किती KV पर्यंत? आपल्याला माहीत आहे की याचा यूज हा 33 KV पर्यंत स्ट्रेन इन्सुलेटरचा यूज केला जातो. आणि स्ट्रेन इन्सुलेटरचा यूज हा लाईनच्या शेवटी परत कॉर्नरला हा स्ट्रेन इन्सुलेटरचा यूज केला जातो. ह्याची वर्किंग आणि कशाची? सायकल इन्सुलेटरची सेमच वर्किंग आहे. सायकल इन्सुलेटर हा 11 KVसाठी असतो. कशासाठी? 11 KVसाठी सायकल इन्सुलेटर. आणि ट्रेन इन्सुलेटर हा 33 KV पर्यंत. यांची वर्किंग जवळपास सेमच आहे, स्ट्रेन इन्सुलेटर आणि सायकल इन्सुलेटरची. त्याचं राईट आन्सर ऑप्शन काय राहील? मग ऑप्शन ई राहील, 33 KV. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. काय म्हणते पहा. क्वेश्चन 25वा. ग्रामीण एरियामध्ये कोणते पोल वापरतात? आपल्याला माहिती आहे ग्रामीण एरियामध्ये हे आपण कोणते? RCC पोल जास्त प्रमाणामध्ये ग्रामीण भागात RCC पोलचा यूज केला जातो. तर याचं राईट आन्सर ऑप्शन बी मध्ये दिसतंय आपल्याला RCC पोल. तर आज आपण किती टोटल 25 क्वेश्चन पाहिले. किती टोटल? 25 क्वेश्चन पाहिले. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. आपण टेलिग्राम चॅनलवरती डेली MCQ डेली घेत असतो. तिथे MCQ कसे डेली MCQ घेत असतो. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तेथे आपण डेली MCQ क्विज घेत असतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.